नमस्कार. नेहमीप्रमाणे आपल्यासाठी सोप्या भाषेतील कायद्याच्या माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मी ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील. नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओ लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरती कमेंट करा, ज्या कमेंटला आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ. अनेक वेळा सोसायटी संदर्भातली जी ही मालिका आपण चालू केलेली आहे, तर त्याच्यामध्ये नॉमिनेशन संदर्भात खूप वेळा प्रश्न केले जातात आणि बहुतेक वेळा त्यातनं थोडेसे वादविवाद होतात किंवा अर्धवट माहितीमुळे कमिटीतली जी लोकं असतात त्यांच्याकडनं काही चुका होतात. तर आपण आज जो व्हिडिओ करणार आहोत किंवा आज जी माहिती देणार आहोत, ती माहिती ज्या वेळेस नॉमिनेशन केलेलं नसेल त्यावेळेसची कार्यपद्धती काय असली पाहिजे, ह्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बायलॉज प्रमाणे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ॲक्ट प्रमाणे जो कोणी शेअर होल्डर असेल त्या शेअर होल्डरनी नॉमिनेशन करणं कायद्याने बंधनकारक आहे. पण समजा असं नॉमिनेशन न करता एखादी व्यक्ती मयत झाली, तर त्यावेळेस नक्की काय करायचं? तर या संदर्भामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बायलॉजमध्ये रूल नंबर 35 मध्ये स्पष्टपणे तरतूद केलेली आहे की अशा वेळेस कुठल्या प्रकारचे अर्ज भरून घ्यायचे, कुठल्या प्रकारच्या इंडेमनिटीज बॉन्ड भरून घ्यायच्या, तर या संदर्भातली सगळी तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर जे आहे ते आहे अपेंडिक्स 16 किंवा फॉर्म नंबर 16. तर एखादी व्यक्ती जर का मयत झाली आणि त्या मयत व्यक्तीला समजा एक वारस असेल, 2 असतील, 3 असतील आणि मग त्याला नक्की वारस किती आहेत, तर त्याच्यासाठी आपण एक पब्लिकला आव्हान करायचं की पब्लिक नोटीस देऊन की ह्या अशी संस्थेची सभासद असलेली व्यक्ती या दिवशी मयत झालेली आहे आणि त्यांचे हे वारस आहेत, तर ह्या व्यतिरिक्त अजून कोणी वारस आहेत का. सगळ्यात महत्त्वाचं, अशी पब्लिक नोटीस तुम्हाला सोसायटीनी द्यायची आहे. बहुतेक वेळा सोसायटीची कमिटी काय करते की त्या जो लिगल हेअर आहे, वारस आहे, त्याला करायला सांगते. तर तसं नाहीये. ही पब्लिक नोटीस सोसायटीनी पब्लिश करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही पब्लिक नोटीस 2 न्यूजपेपरमध्ये द्यायची आहे. एक इंग्लिश न्यूजपेपरमध्ये द्यायची आणि एक मराठी वर्तमानपत्रामध्ये द्यायची आहे. आता कुठल्या द्यायची आहे, काय द्यायची आहे, हे काही कायद्यामध्ये नमूद नाहीये. कायद्यामध्ये शब्द असा आहे की मॅक्सिमम सर्क्युलेशन, म्हणजे ज्याचे सगळ्यात जास्त खप असेल अशा पेपर्सला तुम्ही ते देऊ शकता. त्याच्यानंतर एक इंडेमनिटी बॉन्ड आपण फॉर्म नंबर 17 नुसार भरून घ्यायचा आहे की हमीपत्र आहे की उद्या जर का कुठल्या वारसानी जर का नवीन वारस आला की जो आपल्याला माहीत नव्हता किंवा अजून वारसांमध्ये काही जर का वादविवाद झाला, तर अशा वेळेस सोसायटीवरती कुठलंही कायदेशीर देणं राहणार नाही, सोसायटी कुठल्याही कायदेशीर गोष्टींसाठी बंधनकारक राहणार नाही, असं एक हमीपत्र आपण बनवून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर अपेंडिक्स 3 जे आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडे अजून एक इंडेमनिटी लिहून घेतो की जो फ्लॅट आहे किंवा जे युनिट आहे त्याचा यूज चेंज होणार नाही. म्हणजे समजा रेसिडेन्शियल यूज मयत व्यक्ती करत असेल, बिल्डिंगच रेसिडेन्शियल असेल, तर तिचा यूज हा फक्त रेसिडेन्शियलच राहील, तो कमर्शियल यूज मध्ये चेंज होणार नाही. त्याच्यानंतर एक जॉईंट ॲफिडेव्हिट असतं सगळ्या वारसांचं की बाबा आम्ही कुठल्याही आम्हीच वारस आहोत, आम्ही कुठल्याही प्रकारे सोसायटीला अडचणीत आणणार नाही वगैरे वगैरे वगैरे, असं एक अफिडेव्हिट असतं. समजा मयत व्यक्तीचा वारस ही जर का अज्ञान व्यक्ती असेल, म्हणजे मुलगा मुलगी असेल, मायनॉर ज्याला आपण म्हणतो, तर त्या मायनॉरचा जो कोणी लिगल गार्डियन असेल, अशा लिगल गार्डियनकडनं ही सगळी कागदपत्र घेणं, पब्लिक नोटीस करणं, हे सोसायटीला करणं
बंधनकारक आहे. जेणेकरून उद्या समजा जर का कोणी वारस जर का आला जो आपल्याला माहीत नव्हता, असं होऊ शकतं, आणि मग समजा त्यांनी जर का सोसायटीवरती काही क्लेम केला, तर या सगळ्यामध्ये जर का हा जो विषय आहे तो कोऑपरेटिव्ह कोर्टात गेला, तर आपल्याकडे ही सगळी कागदपत्र असणं आवश्यक आहे. कमिटीचे प्रोसिडिंग्स बुक्स ज्या असतात, कमिटी मिटिंगच्या प्रोसिडिंग बुक्स ज्या असतात त्या व्यवस्थित ठेवणं, त्यातले ठराव व्यवस्थित ठेवणं, जेणेकरून उद्या जर का अशी काही परिस्थिती उद्भवली तर आपण आपल्याकडचे सगळे पुरावे कोर्टाला सादर करू शकतो. तर अशा पद्धतीने आज आपण समजून घेतलं की नॉमिनेशन नसतानाची प्रोसिजर काय आहे ते. पुढे आपण नॉमिनेशन असताना काय करायचे तेही एका व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पण बहुतेक वेळा प्रश्न येतो की नॉमिनेशन नसेल तर काय, म्हणून आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद.